मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील 20 जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी अंतरवली सराटी ते मुंबई पायी प्रवास कार्यकर्ते देखील करणार आहेत. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना इशारा दिलाय. मुंबईत येताना कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार असं अजित पवारांनी म्हटलं होतं. आता मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय. आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार. तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई, मग तुला सांगत होते नमुने कसे आहेत. शांततेतच सांगणार, पण तो थोडं थांब. तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठ्याचा जर नादी लागला तर तू नीट राहा. तू खाय, तो लय मोठं खाल्लेलं आहे. तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो. कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणाचंच दुमत नाही, पण काही जण टोकाचं बोलतायत, मुंबईत येण्याची भाषा करतायत असं ते म्हणाले. मुंबईमध्ये येण्याची भाषा करतात. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन.